शिवाजी महाराजांनी रक्ताने अभिषेक करून काय केलं? स्वराज्याची स्थापना केली. एवढंच नाही, जेव्हा आमची राणी लक्ष्मीबाई युद्धासाठी निघते, काय गर्जना करते? हर 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 महादेव. अहिल्याबाई होळकरनी कितीतरी शिव मंदिर पुन्हा स्थापन केले. त्या अहिल्याबाई होळकरचं काय वर्णन करावं? आमच्या राणी लक्ष्मीबाई, आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाने काय केले? शिवभक्ती केली, शिवभजन केलं, शिवनामस्मरण केलं, शिवचिंतन केलं. नवे नवे रामाने सुद्धा शिवाचं नाव घेतलं. त्या रामायणामधून आम्ही काय शिकावं? बंधू प्रेम शिकावं. ऐका सज्जनो, राम आणि लक्ष्मण एका आईच्या उदरामधून जन्म घेतलेले पुत्र होते का? राम आणि लक्ष्मण एका वेगवेगळ्या आईच्या उदरातून जन्म घेतलेले पुत्र असून सुद्धा काय बंधू प्रेम? ज्यावेळी श्रीरामाने ते राज्य वैभव सोडून कशासाठी निघाले? वनवासासाठी निघाल्यानंतर लक्ष्मण प्रभू लगेच त्यांच्या मागे काय करतात? त्या वनवासामध्ये साथ देण्यासाठी निघतात. आणि आजचे राम लक्ष्मण, कलियुगाचे राम लक्ष्मण 4 खोल्याचे 2-2 खोल्या वाटून घेतात. सांगण्याचा उद्देश आम्ही इथून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. शिवकीर्तन म्हणजे या मानवी जीवनाचं काहीतरी हित व्हावं, सार्थक व्हावं, कल्याण व्हावं, यासाठी नाम आहे आणि यासाठी शिवकीर्तन आहे. म्हणून सर्वांनी प्रेमाने बसा. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने शिवाची आराधना केली, विष्णुदेवाने शिवाची आराधना केली. ब्रह्म मुरारी सुराचे चरित भजर भगवान भजनो कविराज
अर्पण करायचे होते. पूजा चालू होती आणि पूजेचे काही नियम असतात बरं का. पूजा चालू असताना बोलायचं, पूजा चालू असताना उठायचं. आता तुमची आमची पूजा वेगळी. आम्ही पूजा करत असताना बोलतो बरं का. कीर्तनासाठी सुद्धा काही नियम असतात. कीर्तनामध्ये टेका देऊन बसायचं, कीर्तनामध्ये येऊन झोपायचं. ज्यावेळी त्या शिवानं त्या विष्णुदेवाची परीक्षा बघण्यासाठी एक कमल पुष्प लपवून ठेवलं आणि एक कमल पुष्प कमी पडल्याच्या नंतर एका क्षणाचाही विचार न करता विष्णुदेवाने हे मस्तक म्हणजे कमल पुष्प असतं ते काय केलं हो? एका क्षणात त्या शिवाला अर्पण केलं. तशी आपली भक्ती असली पाहिजे, तशी आपली श्रद्धा असली पाहिजे. त्याप्रमाणे सर्वांनी एकदा प्रेमाने ज्या भगवंताने सुंदर असा आम्हाला देह दिलं, हात-पाय दिली, त्याच हातानं, त्याच मुखानं, त्याच भगवंताचं आम्हाला काय करायचे हो? भजन करायचे. पण आपण आजच्या कीर्तनातील भजनाचा एक नियम आहे बरं का. जोपर्यंत प्रेमाने सर्व मंडळी बरं का वर हात करून टाळी वाजून भजन करणार नाही तो पाय, तोपर्यंत भजनच थांबणार, कीर्तनच थांबणार नाही. वाजू द्या, सकाळची 4-5 वाजले तरी हरकत नाही. आता माझी तर काही हरकत नाही, तुमची काही हरकत. तेव्हा एकदा सर्वांनी प्रेमाने या, 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 या,